इचलकरंजी उपविभागांतर्गत असणाऱ्या 5 पोलीस ठाण्यातील आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई करण्याकरता आजच्या या कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सदरच्या या प्रतिबंधक कारवाईच्या कॅम्पमध्ये एकूण 190 आरोपींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। 190 आरोपींमध्ये काही मोक्यातील आरोपी, खुनाच्या गुन्ह्यातले, खुनाचा प्रयत्न, NDPS, आर्म्स ऍक्ट असे जे रेकॉर्डवरचे विविध गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी आम्ही बोलवून त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई केली आहे। अशा सर्व आरोपींचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेतलेले आहेत। तसंच जे आरोपी वारंवार बोलवून देखील येत नव्हते अशा 7 आरोपींना त्या ठिकाणी अटक करून आणण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने या परिसरातील जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती पोलीस विभागाच्या वतीनं खूप स्ट्रिक्ट त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भाने आणि त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल व्हावा या दृष्टीने ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। तरी देखील जे कोणी त्या ठिकाणी स्वतःमध्ये सुधारणा करत नसतील त्यांच्यावरती योग्य ती कडक कारवाई करण्यासंदर्भाचे बॉन्ड देखील आम्ही भरून घेतलेले आहेत आणि तशी कारवाई पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे। नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज। इचलकरंजी उपविभागात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे। इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल 198 रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांसमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले। या विशेष मोहिमेमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। च्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विशेष प्रतिबंधात्मक कारवाई मोहीम आयोजित करण्यात आली। या मोहिमेत मोका गुन्ह्यातील आरोपी, 2 पेक्षा अधिक वेळा तडीपार झालेले गुन्हेगार, जेलमधून सुटलेले आरोपी, हिस्ट्री शीटर, वॉरंट प्रलंबित आरोपी तसेच अंमली पदार्थ विक्रीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना हजर करण्यात आले। एकूण 198 रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासण्यात आली। आरोपींचे फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्यांच्या वर्तनामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी समुपदेशन करण्यात आले। भविष्यात कायद्याचे उल्लंघन होणार नाही, सामाजिक शांतता अबाधित राहील आणि गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहावे अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या। विशेष म्हणजे वारंवार नोटीस देऊनही पोलिसांसमोर हजर न राहणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान 113 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली, तर वॉरंट असलेल्या 7 आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। इचलकरंजी उपविभागातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे। आगामी काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत। या कारवाईबद्दल तुमचे मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। सगळ्या आरोपींचा या ठिकाणी इंट्रोगेशन फॉर्म भरून घेणं आणि आरोपींना काही सूचना देण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे। तर सगळ्यांना DYSP साहेबांनी आणि बाकी आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्याच आहेत, परंतु आता काही विशिष्ट सूचना आहेत ज्या तुम्हाला मी देतोय। तुम्ही सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहात, त्यामुळे तुम्हाला इथं बोलवलेलं आहे। इचलकरंजी शहर असेल, परिसर असेल, आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणी राहत असताना परिसरातली शांतता आणि कायदा सुव्यवस्था जर तुम्ही त्या ठिकाणी धोक्यात आणण्याचा, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र पोलीस विभाग तुम्हाला सोडणार नाही। प्रत्येकाकडून या ठिकाणी आम्ही बॉन्ड भरून घेणार आहे की तुम्ही इथून गेल्यानंतर आपल्या आपल्या एरियामध्ये शांत राहाल, कुठल्याही पद्धतीचे गुन्हे परत करणार नाही आणि जर आमच्या पोलीस स्टेशनच्या बीट अंमलदार असतील, अधिकारी असतील किंवा आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत जर आम्हाला माहिती मिळाली की सदरची व्यक्ती त्या ठिकाणी गोंधळ घालते, सर्वसामान्यांना त्रास देते, चुकीच्या पद्धतीचं वागते, असा निरोप आला तर मात्र उचलून आणणार आणि पुढील जी आहे ती कडक कायदेशीर कारवाई तुमच्यावरती होईल। या ठिकाणी तुम्हाला टाइमपास म्हणून बोलवलेलं नाही, तुमच्या प्रत्येकाचं डिटेल त्या ठिकाणी इंट्रोगेशन फॉर्म मध्ये आम्ही माहिती घेतलेली आहे। त्यामुळे तुम्हाला सातत्याने आता आम्ही
तपासत राहणार आहे की तुम्ही कसं वागताय, कशा पद्धतीने तुमची समाजातली वागणूक आहे. कुणाला वाटत असेल की आपण एखाद्या कोपऱ्यात आहे, आपण काय करतोय, आपण रात्री उशिरा काहीतरी चुकीचं वागतोय, असा जर गैरसमज असेल तर तो तुम्ही काढून टाका. कारण इचलकरंजी शहरातील आणि बाजूचे सगळे पोलीस स्टेशन त्या ठिकाणी सतर्क राहून तुमच्यावर कायम लक्ष ठेवणार आहेत.